26 जुलै 2005 हा तो दिवस होता ज्या दिवशी मुंबईकरांना साक्षात्कार झाला की याच मुंबईमध्ये अनेक वेगवेगळ्या नद्या देखील आहेत। दहिसर नदीचा उगम हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये झाल्यानंतर अगदी सुरुवातीला या नदीला जे ठिकाण लागतं ते म्हणजे कांधेरीच्या वेगवेगळ्या लेणी। आपल्याकडचं सगळ्यात प्राचीन धरण हे त्या दहिसर नदीवरचं धरण आहे। ही नदी ही खूप मोठ्या प्रमाणावर त्याला पूर येण्याचं प्रमाण जे आहे हे आता वाढलेलं आहे। डाव्या बाजूला मंडपेश्वर नावाच्या गुंफा आहेत, मंडपेश्वर नावाच्या लेणी आहेत। हे एकसरचे वीरगळ खूप महत्त्वाचे आहेत, त्याचं कारण याच्यामध्ये सागरी युद्धाचं चित्रण हे आपल्याला पाहायला मिळतं। भविष्यामध्ये समजा जर का यादवी झाली तर ती कशावरनं होणार आहे, तर ती पाण्यावरनं होण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असणार आहे। नमस्कार, मी विनायक परब घेऊन आलोय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे। या दुसऱ्या पर्वामध्ये आपण मुंबईच्या प्राचीनत्वाचा सुरुवातीच्या काही भागांमध्ये शोध घेतला। त्यानंतरच्या काही भागांमध्ये आपण मुंबईमध्ये उभ्या राहत असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या संदर्भात शोध घेतला। हा पायाभूत सुविधांच्या संदर्भातला शोध हा मुंबईच्या आधुनिकतेचा शोध होता। त्यानंतरच्या गेल्या काही भागांमध्ये आपण मुंबई मेट्रोबद्दल बोललो। मुंबईची मेट्रो असं ज्या वेळेस आपण म्हणतो त्या वेळेस आपण मुंबईच्या अत्याधुनिकतेचा शोध घेत असतो। ही अत्याधुनिकता आपण समजून घेतली ती वेगवेगळ्या 2 आणि 3 वेगवेगळ्या भागांमध्ये। आता आपण थोडासा एक विराम घेऊन एका वेगळ्या दिशेने आपण जातोय आणि मुंबईतल्या नद्यांसंदर्भात आपण बोलणार आहोत। का? कारण अगदी साहजिक आहे, आज म्हणजे ज्या दिवशी आता हा भाग शूट होतोय त्या दिवशी जागतिक नदी दिन सर्वत्र साजरा होतोय। या निमित्ताने आपण मुंबईच्या नद्यांबद्दल समजून घेणार आहोत। सव्वीस जुलै 2005 हा तो दिवस होता ज्या दिवशी मुंबईकरांना साक्षात्कार झाला की याच मुंबईमध्ये अनेक वेगवेगळ्या नद्या देखील आहेत। खरं तर या संदर्भात वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी बोललं गेलं होतं, परंतु मुंबईकरांनी मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं। ज्या नद्या आहेत त्यांना आपण नाल्याचं स्वरूप दिलंय आणि आपण असं म्हणत होतो की मिठी हा नाला आहे, ओशिवरा हा नाला आहे। पण 26 जुलै 2005 ला आपल्याला खरोखर साक्षात्कार झाला की या खरोखरच नाला नाहीत तर त्या नद्या आहेत। त्या दिवशी मुंबईकरांना लक्षात आलं की मुंबईमध्ये मिठी, ओशिवरा, पोईसर आणि दहिसर या प्रमुख नद्या आहेत। सर्वच नद्यांबद्दल एकाच भागात बोलणं हे काही आपल्याला शक्य नाही, परंतु आज आपण दहिसर नदीबद्दल बोलणार आहोत। कदाचित प्रश्न मनामध्ये असा येईल की आपण मिठी नदीबद्दल का बोलत नाही आहोत, तर ज्यांनी मुंबईच्या गोष्टीचे हे यापूर्वीचे अनेक भाग पाहिलेले आहेत त्यांना असं लक्षात येईल की बरोबर याच वर्षी 26 जुलै 2023 रोजी आपण मिठी नदीबद्दल बोललो होतो। आपण मिठी नदीला आलेल्या पुराबद्दल बोललो होतो आणि म्हणूनच आता आपण मिठी नदी थोडीशी किंचितशी बाजूला ठेवतोय आणि आपण मुंबईतली एक सर्वात महत्त्वाची नदी दहिसर नदी त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टी, दहिसर नदीची प्राचीनता, दहिसर नदीच्या संदर्भातल्या भौगोलिक गोष्टी या आपण आता समजून घेणार आहोत। ज्या वेळेस आपण नदीबद्दल बोलतो त्या वेळेस आपल्याला नदीच्या उगमस्थानाबद्दल बोलावं लागतं। मुंबईतल्या या ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत याबद्दल आपण ज्या वेळेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की दहिसर, ओशिवरा, पोईसर या तिन्ही महत्त्वाच्या ज्या नद्या आहेत यांचं उगमस्थान हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ज्या वेगवेगळ्या टेकड्या आहेत इथे येणारा पाऊस, त्याच्यामधनं येणारं पाणी हे सगळं खालच्या बाजूस येतं आणि तेच या नद्यांचं उगमस्थान आहे। आपण मिठी नदीबद्दल पण बोलतोय, पण मिठी नदीचं उगमस्थान जे आहे हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये नाहीये आणि आज आपण आता जे बोलणार आहोत ते फक्त दहिसर नदीबद्दल बोलणार आहोत। दहिसर नदीचा उगम हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये झाल्यानंतर अगदी सुरुवातीला या नदीला जे ठिकाण लागतं ते म्हणजे कांधेरीच्या वेगवेगळ्या लेणी। ही दहिसर नदी कांधेरीच्या विविध लेण्यांमधनं वळसा घालत खालच्या बाजूला येते। एक खूप महत्त्वाची गोष्ट किंवा निरीक्षण आपल्याला यामध्ये करता येतं। कान्हेरीला तुम्ही समजा जर का कधी भेट दिलेली असेल तर आपल्याला असं लक्षात येईल की विशिष्ट लेणींच्या बाजूनी येताना तिथे आपल्याला दोन्ही बाजूला खूप मोठं असं काहीतरी कोरलेलं दिसतं।
या ज्या दोन खूप मोठ्या कोरलेल्या गोष्टी आपल्याला अगदी दहिसर नदीच्या पात्रामध्ये पाहायला मिळतात. आणि ज्या वेळेस आपण या सगळ्याचा शोध घेतो की हे नेमकं काय आहे, हे कशासाठी आहे, त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये ज्या वेळेला तिथे धरण बांधलेलं होतं, म्हणजे इकडचं आपल्याकडचं सगळ्यात प्राचीन धरण हे त्या दहिसर नदीवरचं धरण आहे. आणि हे जेव्हा धरण बांधलेलं होतं त्यावेळेला त्या धरणातनं पाणी सोडलं जायचं. हे सोडलेलं पाणी अडवण्यासाठी म्हणून ती केलेली सोय होती. हे जे दोन अगदी अर्धवर्तुळाकार कोरलेल्या गोष्टी आपल्याला दिसतात, या गोष्टींच्या इथे लाकडी बांध घातला जायचा. आणि हा बांध कसा होता तर तो साहजिकच लाकडी असल्यामुळे तो तुम्ही घालू शकत होतात आणि तो तुम्ही काढू देखील शकत होतात. हा बांध घातला जायचा आणि मधल्या भागामध्ये या नदीचं जे पाणी अडलं जायचं, या पाण्यामध्ये कदाचित त्यावेळेला कपडे धुण्याचं काम असेल, भांडी धुण्याचं काम असेल किंवा इतर काही काम असेल ते केलं जायचं. हे पाणी त्यानंतर पुढच्या बाजूला हा जो लाकडी बांध होता हा काढून हे पुन्हा एकदा प्रवाही केलं जायचं. आपल्याला असं लक्षात येईल की इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये, इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये कान्हेरीमध्ये राहत असलेले हे जे बौद्ध भिक्खू होते यांनी या पाण्याचा वापर अतिशय हुशारीने केला. त्यांनाही ह्याची जाणीव होती की पाणी हे खूप अनमोल आहे, पाणी हे खूप महत्वाचं आहे. अगदी अलीकडचा संदर्भ आपण लक्षात घेतला तर आपल्याला असं कळेल, आपल्याला असं लक्षात येईल की युनायटेड नेशन्स म्हणजे युनेस्को जे आहे त्यांनी देखील सांगितलंय की भविष्यामध्ये समजा जर का यादवी झाली तर ती कशावरनं होणार आहे, तर ती पाण्यावरनं होण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असणार आहे. आणि म्हणूनच आपण पाण्याचा वापर जो आहे तो अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे. आणि आपल्याकडे याच मुंबईमध्ये इसवी सनाच्या 2ऱ्या शतकातलं 3ऱ्या शतकातलं अतिशय उत्तम उदाहरण आहे की दहिसर नदीवर हा जो लाकडी बांध घातलेला होता यामधनं बौद्ध भिक्खू किती उत्तम पद्धतीने पाण्याचा काळजीपूर्वक वापर करत होते. हीच दहिसर नदी नंतर कान्हेरीकडनं खालच्या बाजूला वाहत येते. आपण याच दहिसर नदीच्या पात्रामध्ये उभं राहून गोष्ट मुंबईचीचा एक महत्वाचा भाग केला होता आणि तो होता पिलो लाव्हाच्या संदर्भात. आपण समजा जर का यापूर्वीचा हा पिलो लाव्हाच्या संदर्भातला भाग गोष्ट मुंबईचीचा पाहिलेला नसेल तर आपण शोध घ्या त्याचा आणि तो आपण पुन्हा एकदा अवश्य पहा. अगदी जाता जाता फक्त संदर्भ देतो की जगातला सगळ्यात मोठा पिलो लाव्हा किंवा जगातलं सगळ्यात मोठं पिलो लाव्हा स्ट्रक्चर हे याच दहिसर नदीच्या पात्रामध्ये आपल्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला मिळतं. तिथून ही नदी वाहत पुढे येते आणि नॅशनल पार्कचं जे गेट आहे म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या थोडंसं बाजूनी ती तिकडनं बाहेर पडते. एक खूप महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. ती काय आहे तर ही नदी ही खूप मोठ्या प्रमाणावर त्याला पूर येण्याचं प्रमाण जे आहे हे आता वाढलेलं आहे. दहिसर नदीला खूप मोठ्या प्रमाणावर पूर गेल्या काही वर्षांमध्ये आल्याचा आपला अनुभव आहे. आणि त्यामुळे काय झालंय तर त्या दहिसर नदीच्या आजूबाजूचा जो नॅशनल पार्क मधला भाग आहे तिथे त्याला एक सिमेंटची भिंत जी आहे ती उभारलेली आहे. आता याबद्दल मात्र पर्यावरणवादी जे आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत, वेगवेगळी मतमतांतर जी आहेत ती व्यक्त केली जात आहेत. पर्यावरणवाद्यांचं म्हणणं असं आहे की कोणत्याही नदीच्या संदर्भात अशा प्रकारचा बांध घालणं हे योग्य नाही. तिथे वेगवेगळ्या पर्यावरणपूरक गोष्टी ज्या आहेत त्यांचा वापर करून तिथे काही उपाययोजना करायला पाहिजे. पण ही अशी उपाययोजना आपल्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये प्रस्तुत झालेली दिसत नाही. ही नदी तिकडनं बाहेर पडते आणि त्यानंतर या नदीला पहिला जो पडाव आहे किंवा पहिला जो भाग आहे, पहिलं जे ठिकाण आहे ते म्हणजे पश्चिम द्रुतगती मार्ग. या पश्चिम द्रुतगती मार्गाच्या खालून ही नदी बाहेर पडते आणि त्यानंतर आपण समजा जर का बोरिवली आणि दहिसरच्या मध्ये गेलात तर आपल्याला असं लक्षात येईल ही दहिसर नदी ही एक वेगवेगळ्या प्रकारचे 4 वळसे घेऊन ती बोरिवली पश्चिमेला येते. आणि हे जे वळसं घेणारं तिचं पात्र आहे याच पात्रामधनं आता एक नवीन पूल उभा राहिलेला आहे. साधारणपणे गेली 15 वर्ष झाली असतील या पुलाला. या पुलाचं नाव आहे सुधीर फडके उड्डाण पूल. तर हा जो उड्डाण पूल आहे या उड्डाण पुलाचे खांब जे आहेत ते अगदीच या दहिसर नदीच्या पात्रामध्ये आहेत. आणि या दहिसर नदीच्या पात्रावरनच हा पूल आपल्याला पलीकडच्या बाजूला बोरिवली पश्चिमेला घेऊन जातो. बोरिवली पश्चिमेला ही नदी पोहोचल्यानंतर अगदी सुरुवातीचा काही काळ ही नदी अगदी सरळ रेषेमध्ये जाते आणि आपल्याला असं लक्षात येईल की ही नदी दहिसरच्या दिशेने म्हणजे बोरिवलीकडून दहिसरच्या दिशेने जात असताना याच्या डाव्या बाजूला मंडपेश्वर नावाच्या गुंफा आहेत, मंडपेश्वर नावाच्या लेणी आहेत. तिथे आतमध्ये शंकराचं स्थान आहे. या मंडपेश्वरच्या लेणी खूप महत्वाच्या आहेत. मंडपेश्वर लेणींच्या थोड्याशाच अंतरावरनं ही दहिसर नदी
पुढच्या बाजूला म्हणजे दहिसरच्या दिशेने मार्गक्रमण करते. आता इथे खूप मोठा आणि महत्त्वाचा संदर्भ आहे. प्राचीन संदर्भ ज्या वेळेला आपण त्यांचा शोध घेतो त्यावेळेला असं लक्षात येतं की ज्या ज्या वेळेला मंडपेश्वरचा उल्लेख झालाय प्राचीन साहित्यामध्ये, प्राचीन ग्रंथांमध्ये, त्या वेळेला दहिसर नदीचा देखील उल्लेख झालाय. आणि तो उल्लेख साधारणपणे असा आहे की इथे येणारे जे भाविक होते किंवा इथे येणारे जे भक्त होते ते सुरुवातीला दहिसर नदीच्या पात्रामध्ये जायचे, तिथे पाय धुवायचे आणि त्यानंतर ते दर्शनासाठी म्हणून मंडपेश्वरला यायचे. असे काही प्राचीन उल्लेख जे आहेत ते आपल्याला मंडपेश्वरच्या संदर्भात सापडतात. इथे आपल्याला हे लक्षात येईल की आपल्याकडे प्राचीन नद्या ज्या आहेत त्यांना तीर्थ याची उपमा दिलेली आहे. आणि तीर्थक्षेत्र हा जो शब्दप्रयोग आहे हा शब्दप्रयोग देखील या नदीच्याच संदर्भावरनं आपल्याकडे आलेला आहे. सहज संदर्भ आला म्हणून मी हे सांगितलं. ही दहिसर नदी तिकडनं पुढे जाते आणि मग ती दहिसर पश्चिमेच्या दहिसर गावाच्या परिसरामधनं जाते. दहिसर गाव जे आहे त्या दहिसर गावाला पूर्णपणे वळसा घेऊन म्हणजे ती अगदी पुढच्या बाजूला जाते आणि यू टर्न घेतल्यासारखी ती मागे वळते आणि मग त्यानंतर ही नदी जी आहे ती वाहत वाहत खालच्या बाजूला येते. खालच्या बाजूला आली की आपल्याला असं लक्षात येतं की तिच्या त्यावेळेस डाव्या बाजूला तिथे आपल्याला गोराईचं डम्पिंग ग्राउंड दिसतं. गोराईची जी जेट्टी आहे ती तिथे दिसते. तिकडनं ही नदी अगदी आणखीन पुढे येते आणि अगदी पार पुढे आल्यानंतर मालाडच्या आसपास म्हणजे चारकोपचाही भाग जातो, मालाडचाही भाग जातो आणि मारबेचा जो भाग आहे, मारबेचा जो किनारा आहे तिथे मात्र ही नदी अगदी शेवटच्या ठिकाणी येते आणि तिथे ती अरबी समुद्राला मिळते. पण हे सगळं आपण समजून घेत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती देखील आपल्याला समजून घ्यावी लागते आणि ज्याबद्दल मी बोलणार आहे तो पुरातत्वीय पुरावा आहे. भारतातील अप्रतिम विरगळ पाहायचे असतील म्हणजे ज्यावर अतिशय उत्तम नक्षीकाम केलेलं आहे तर आपल्याला बोरिवली पश्चिमेला एकसरला जावं लागतं. एकसर हे ते ठिकाण आहे जिथे पूर्वी एक एकसरचा तलाव देखील होता, परंतु तो गेला. त्यानंतर तिथे क्लब ॲक्वेरिया आलं. क्लब ॲक्वेरियाचा जो स्विमिंग पूल होता त्याच ठिकाणी पूर्वीचा एकसर तलाव देखील होता आणि या एकसर तलावाच्या काठावर पूर्वीच्या वेळेला म्हणजे एक साधारणपणे 20-30 वर्षांपूर्वी एकसरचे विरगळ सापडले होते. हे एकसरचे विरगळ खूप महत्त्वाचे आहेत. त्याचं कारण याच्यामध्ये सागरी युद्धाचं चित्रण हे आपल्याला पाहायला मिळतं. साधारणपणे विरगळ त्याच ठिकाणी असतात ज्या ठिकाणी प्रत्यक्ष युद्ध झालेलं असतं. याचा अर्थ असा आहे की एकसरला कधी काळी एक युद्ध झालेलं होतं. हे जे विरगळ आहेत हे साधारणपणे मध्ययुगातले विरगळ आहेत असं संशोधकांचं म्हणणं आहे. याचा अर्थ मध्ययुगामध्ये एकसरला युद्ध झालेलं होतं, सागरी युद्ध. आता इथे सागर कुठे आहे तर याच्या बाजूला आपल्याला जो प्रदेश पाहायला मिळतो तो सगळा दहिसर नदीचा प्रदेश आहे. खाडीचा आतमध्ये आलेला भाग आहे आणि इतिहास संशोधकांचं म्हणणं असं आहे की याच दहिसर नदीच्या पात्रामध्ये किंवा खाडीचा आतमध्ये आलेला जो खूप मोठा भाग आहे नेमकं याच ठिकाणी एकसरचं युद्ध झालेलं होतं, ज्या युद्धाची स्मृती ही त्या एकसरच्या विरगळांमध्ये जपली गेली आहे. आपण हा एक खूप मोठा भाग अनुभवला आत्ता. आपण या निमित्ताने समजून घेतलं दहिसर नदीचा उगम कुठे होता. कान्हेरीमध्ये आपण गेलो, तिथे आपण समजून घेतलं की तिथे किती उत्तम पद्धतीने इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये दहिसर नदीच्या पाण्याचा वापर झाला. खालच्या बाजूला आपण आलो, तिथे आपण समजून घेतलं की तिथे कशा पद्धतीने खूप मोठं जगातलं लाव्हा स्ट्रक्चर हे दहिसर नदीच्या पात्रात आपल्याला पाहायला मिळतं. त्याशिवाय आपण समजून घेतलं ते म्हणजे मंडपेश्वरशी असलेला या नदीचा संबंध आणि सगळ्यात शेवटचं आपण समजून घेतलं ते म्हणजे एकसरच्या विरगळाशी या नदीचा असलेला संबंध आणि त्याची असलेली शक्यता. आता आपण इथेच थांबतोय, पण गोष्ट मुंबईचीचे यापुढचे देखील सर्व भाग अवश्य पहा. या आधीचे देखील भाग पाहायला नक्की विसरू नका. लोकसत्ता यूट्यूब लाईव्ह चॅनल हे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रमंडळींसोबत शेअर देखील करा.